तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। उपचारासाठी आधी 10 लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या, तरीही रुग्णालयाने वेळेवरती उपचार दिले नाहीत। या प्रकरणामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। सकाळपासून या परिसरामध्ये रुग्णालयाच्या परिसरामध्ये नेमकं काय काय घडलं ते आम्ही तुम्हाला दाखवतोय। मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर आधी आंदोलन करण्यात आलं। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। शिवसैनिकांनी रुग्णालय प्रशासनावरती जे जनसंपर्क अधिकारी होते त्यांच्यावरती चिल्लर फेकत आंदोलन केलं। रुग्णालय प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उडवाउडवीची उत्तरं आंदोलकांना देण्यात आली। त्यानंतर काही सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या। पतित पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। त्यांनी रुग्णालयाचं जे नाव आहे त्या नावाला ब्लॅक स्प्रे मारला, काळं फासण्याचा हा प्रकार देखील समोर आलेला आहे। अनेक राजकीय पक्ष आणि त्यानंतर मात्र सामाजिक संघटना देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। युवक काँग्रेसच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आलं। दरम्यान 10 लाख रुपयांच्या डिपॉझिट प्रकरणी लोकशाही मराठीने प्रश्न विचारला असता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे। त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आता आम्हाला काही बोलता येणार नाही। तरी सुद्धा दीनानाथ रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल। अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली, त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आली, त्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे? मी एवढंच सांगतो आता याविषयी आता कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन। तुम्ही 10 लाख रुपये मान्य करता का? 10 लाख रुपयाची तुम्ही मागणी केली होती का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्याचंच पेशंटने टेन्शन घेतलं। जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। तुमची प्रोसिजर आहे का सर? ही तुमची प्रोसिजर आहे का? तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल। सर, रुग्णालयाचे तुमचे जे घैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत। त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही। रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल। तर रुग्णालयाच्या वतीनं जी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलेली आहे ती देखील आपण ऐकलेली आहे। मात्र ज्यावेळेस हे जनसंपर्क अधिकारी आणि या रुग्णालय प्रशासनातील काही अधिकारी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आणि आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर आले त्यावेळेस त्यांच्यावर चिल्लर फेकत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर संतप्त आंदोलकांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। संतप्त आंदोलकांचं म्हणणं नेमकं काय होतं, त्यांचा रोष नेमका कसा होता तो देखील आपण पाहूयात। चिल्लर फेकली तुम्ही, चिल्लर काय? यांना भीक लागली, भीक यांना इथं आहे ना रुग्णाच्या ठिकाणी आहे ना, यांनी कला केंद्र उभं करावं। सत्यामध्ये आहे म्हणून काय यांनी यांना लायसन्स दिलं का यांनी? आम्हाला पण जनतेची काळजी आहे ना, इथं आमची भगिनी येऊन काल इथं मृत पावली आहे, यांना भीक लागली आहे, यांनी इथं कला केंद्र उभं करावं, मग पैसे गोळा करावे। इथं धर्माचा आयुक्तांनी याला फुकट जागा दिलेली इथं। तर हा आंदोलकांचा रोष देखील आपण ऐकलेला आहे। मात्र कशा पद्धतीनं हे चिल्लर फेकत आंदोलन करण्यात आलं त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आक्रमक झालेले होते। पोलिसांनी बॅरिकेडिंग देखील केलेलं होतं, मात्र तरी देखील कार्यकर्ते मागे हटत नव्हते। शेवटी रुग्णालय प्रशासनातील काही अधिकारी, रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अर्थातच पीआरओ देखील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आणि माध्यमांशी संवाद साधण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर गेटपर्यंत आले। मात्र त्यावेळेस आंदोलकांनी चिल्लर फेकत हे आंदोलन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।